प्राजक्ता, माझा हा प्रश्न आहे, तुम्हाला आठवत असेल दिल्लीच्या बाबतीत एक प्रकरण घडलं होतं. मुंबईतली मुलगी होती, ती एका मुलाबरोबर दिल्लीला गेली आणि त्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये राहिली आणि शेवटी तिचा खून झाला होता. आणि अनेकांनी प्रश्न विचारला की एवढा त्रास देत होता तर सोडून का नाही परत आली. मी आता कसपटेंना पण हा प्रश्न विचारला. ते म्हणाले की शेवटी मुलीचा संसार आहे आणि ही वेदना फक्त मुलीच्या बापाला कळते आणि सामाजिक प्रतिष्ठेचा जेव्हा मुद्दा असतो, आणि हे खरंच आपल्याला, आणि हे मी मान्य करतो की स्टुडिओत उभा राहून मला हा प्रश्नाचं ती डेप्थ नाही कळणार जी आता कसपटेंच्या मनाला जी बोचणी लागते. मला प्राजक्ता आपल्याला विचारायचं आहे, असे अनेक बाप असतील आणि अशा अनेक मुली जो हा कार्यक्रम बघत असतील, ज्या सुना असतील कोणाच्या घरातल्या, दुर्दैवाने सगळ्या नाही पण काहींच्या घरी हीच अडचण होत असेल. वैष्णवीने तिचा मार्ग निवडला, या मुलींना तो निवडता येत नाही आणि अनेकदा केवळ मूल आहे म्हणून त्यांना तो निवडता येत नाही. प्राजक्ता, उपाय काय यावर? परत मुलींना यायला जागा ठेवा. मुलांच्या बाबतीत जसं त्यांच्या प्रत्येक संकटांच्या समोर तुम्ही उभं राहता आई वडील म्हणून, मुलींना पुन्हा यायला जागा नसते प्रसन्न. त्यांना एकदा गेलं की हेच तुझं घर आहे आणि आता काही झालं तरी इज्जत महत्वाची आहे हे शिकवलं जातं. तर तूही आमच्यासाठी प्रचंड महत्वाची आहेस हे मुलींना सांगण्यात यावं. एक मुलीची आई म्हणून मला आजची घटना दिवसभर खूप अस्वस्थ करून गेलेली आहे. प्राजक्ता, हे सगळं म्हणत असताना बाजूला जी दृश्य चाललेली आहेत, कदाचित तुम्ही टीव्हीवर बघू शकत असाल, ही वैष्णवीच्या त्या शेवटच्या आनंदाचे क्षण होते, कारण दुसऱ्या दिवसापासूनच तिचा छळ सुरू झाला. मी पुन्हा एकदा कसपटे कुटुंबियांकडे जाईन. कसपटेजी, माझा आवाज येत असेल तर मला पुन्हा एक मनातला प्रश्न सगळ्यांच्या मनातला आहे की या मधल्या काळामध्ये, म्हणजे हे सगळं झाल्यानंतर, वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, पुन्हा त्याच्यात तुमचा दावा आहे की ती हत्या आहे, तुम्हाला कोणी राजकारण्यांनी कोणी संपर्क केला का? रुपाली चाकणकर, कारण त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, तुम्हाला कोणी मदतीचं आश्वासन दिलंय का? हा, दिलं. अंजली यांचा फोन आला होता, त्यांनी आश्वासन दिलं. प्रेमाने बोलल्या, मला सहकार्य करते म्हणल्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आमच्याशी खूप चांगले बोलल्या. आम्हाला मी कसपटेजी, मी फार आणखी विचारणार नाही, बोलण्यासारखं खूप आहे मला, आणि मी असंही म्हणणार नाही की मला तुमची वेदना समजते, ती मला नाही समजू शकत. तुमची वेदना त्या सगळ्यांना मात्र नक्की समजेल, कार्यक्रम बघणाऱ्यांना, ज्यांच्या अशाच मुली अशाच प्रकारच्या. माझ्या मुलीला एवढं मारलेलं आहे साहेब, खूप छळ करून मारलं. माझ्या मुलीला खूप मारलेलं आहे. तुम्ही तिचे फोटो पहा, मग तुमच्या लक्षात येईल काय पद्धतीत मारलेलं आहे तिला. जनावराला सुद्धा एवढं करत नाही, एवढं माझ्या कवळ्या मुलीला मारलं हो, पाईपच्या रॉडनी मारले. मला कसपटेजी, मला खरंच आता काही सुचत नाही तुमच्याशी काय बोलावं, पण एक अपेक्षा आहे की तुमचे हे अश्रू, तुमचं हे म्हणणं अजित पवारांपर्यंत जाईल. आणि मी जाणीवपूर्वक म्हणतोय, अजित पवार नावाचे मंत्री नव्हे, अजित पवार नावाचे वडील आणि एका होऊ घातलेल्या सुनेचे सासरे म्हणून त्यांच्याकडे जाईल की अशाच कुणाच्या तरी घरातली मुलगी कोणाकडे गेली होती आणि तिचं काय झालं ते तुम्ही बघितलेलं आहे, तुम्ही यांना मदत करणार आहात का? आणि रुपाली चाकणकर, ज्यांनी केवळ इगो इश्यू की आम्हाला बोलायचं नाहीये, रुपालीजी, अपेक्षा आहे मला की तुम्ही आजचा हा कार्यक्रमाचा व्हिडिओ आज उद्यामध्ये बघाल आणि एका अतिशय तुमचे 2 शब्द कदाचित त्या कसपटे कुटुंबियांना दिलासा देणारे ठरले असते, पण तुम्हाला तुमचं ॲटिट्यूड, तुम्हाला तुमचं मला अधिकाने बोलायला लावलं, ही वेळ आता अशा प्रकारे ॲटिट्यूड दाखवायची. अंजली दमने आता फोन करायचा प्रयत्न करत होत्या, मात्र त्या बोलायला तयार नव्हत्या. असे महिला आयोगाचे अध्यक्ष आमच्याकडे बसलेले आहेत, त्यांना आपण सगळ्यांनी सहन करायचं, त्यांचे सगळे टँट्रम सहन करायचे. वैष्णवी काय येतात आणि जातात, रुपाली चाकणकर कायम राहिल्या पाहिजेत. मी कार्यक्रमाच्या शेवटी कसपटेजी, मी फक्त तुमच्या वेदनांप्रती आदर दाखवू शकतो, मी सहवेदना पण म्हणू शकत नाही कारण त्या मला जाणवणाऱ्या नाही आहेत, पण तुम्हाला न्याय मिळावा यासाठी जे जे शक्य आहे ते आम्ही आमच्या पातळीला करायचा प्रयत्न करू. रोहिणी खडसे पण आहेत, त्या राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत, अंजली दमानिया आहेत, प्राजक्ता सुद्धा अभिनेत्री आहेत. आपण आपापल्या पातळीला हे मुद्दा मांडायचा प्रयत्न करू. आणि कृपा करून तुम्ही जर का एखाद्या मुलीचे आई वडील असाल, होऊ घातलेल्या लग्नाचं तुमचं घर असेल, तर मुलीला आणि आपल्या सुनेला, जर का समजा तुमची मुलगी आधीच लग्न झालेली आहे, तिला हा भरोसा द्या, हे घर तुझंच आहे आणि तू कधीही परत येऊ शकते. तो एक शब्द जर का कदाचित सांगितला गेला असता तर कदाचित वैष्णवी आज आपल्यामध्ये असती. या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी वेळ दिला, विशेषतः पाहुण्यांनी, मी त्यांचे आभार मानतो. कसपटेंचे मी आभार नाही मानू शकत, फक्त आपण त्याच्याबद्दल सगळे प्रेक्षक म्हणून आपण त्यांच्या मागे उभं राहावं एवढीच अपेक्षा आहे. इथेच थांबूयात. ब्रेक नंतर आजच्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण जाणून घेणार आहोत जे प्रेक्षकांकडून येणार आहे. पाहत राहा एबीपी माझा.